आजचा शुक्रवार मित्रांनो आपण आलेला आहे दिग्रसमधला पहिला बोगदा आहे 1.5 किलोमीटरचा, जो की सुरुवात होत आहे सेवानगरला। आम्ही शहरापासून जवळपास 6 किलोमीटर आलेला आहे आणि मित्रांनो आपण बघू शकता की आज 2 महिने अगोदर हा पूर्ण परिसर सपाट होता आणि आपल्या रेल्वे स्टेशनपासून तर या सेवानगरच्या बोगद्यापर्यंत कोणतंच काम झालेलं नव्हतं। परंतु मित्रांनो आपण बघू शकता आता की जवळपास जिथून म्हणजे ग्राउंड लेवलच्या खाली जिथून याचं वर्क आहे की समोर हा या 1.5 महिन्यामध्ये हे काम अतिशय शीघ्र गतीने सुरू झालेलं आहे। मित्रांनो JCP आहे इथं आणि JCPनं आणि ज्या अत्याधुनिक ज्या मशीन आहेत त्या मशीननं या रेल्वेवर काम चालू आहे। आणि हा जो मित्रांनो बोगदा जो आहे की म्हणजे आपला हा सरळ दिग्रस तालुक्यातून सुरू होऊन संपतो मित्रांनो पुसद तालुक्यात। हा 1.5 किलोमीटरचा बोगदा आहे। तर या बोगद्याचं काम जवळपास 90% पूर्ण झालेलं आहे आणि रेल्वे स्टेशनपासून तर या सेवानगरचा जो पहिला टनल जो आहे 1.5 किलोमीटरचा, तर त्या टनलचं सुद्धा वर्क आपलं 90%च्या वर झालेलं आहे। आणि आपण आता आपलं जर यवतमाळपासून तर याच्यापर्यंत दिग्रसपर्यंत वर्क अतिशय शीघ्र गतीने झालेला आहे। आणि आता जे दिग्रसपासून पुसदचं ते कामसुद्धा अतिशय शीघ्र गतीने आम्हाला समोर बघायला मिळते। आपण बघू शकता मित्रांनो लाईट जे दिसत आहे समोर तो 1.5 किलोमीटरचा टनल आहे आणि या टनलचं 90% काम पूर्ण झालेलं आहे। मित्रांनो यवतमाळ ते दिग्रस रेल्वे लाईन ही जास्तीत जास्त 1.5 वर्षामध्ये सुरू होईल आणि याच्या समोरचं जे काम आहे मित्रांनो पुसदपासून तर ते उंबरखेडपर्यंत आम्ही बघितलं, त्याचंसुद्धा काम अतिशय शीघ्र गतीने झालेलं आहे। आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कॉमेंट जरूर करा। धन्यवाद।